नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची पत्रकार परिषद संपन्न। तुमच्या राजकारणासाठी सामान्य जनतेस वेटीस धरू नका। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात राज्यात सर्वात अगोदर भूमिका ही निलंग यांनी घेतली आहे। भाजपा यासाठी आयोगाच्या उच्च समितीपर्यंत जाणार। निवडणूक आयोगाच्या आदेशाने निलंगा नगरपालिकेची निवडणूक मताने विजयी करा स्थगित केली असताना निलंगा शहर बंद ठेवून व्यापाऱ्यांना वेटीस धरणं चुकीचं असल्याचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर पत्रकार परिषदेत म्हणाले। निलंगा नगरपालिकेची निवडणूक स्थगित केली आहे। यावरूनच माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची मंगळवारी सकाळी दिनांक 2 रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेत बोलताना विरोधक माझ्यावरती कितीही बोलू द्या, मी त्यांना महत्त्व देत नाही, परंतु आयोगाच्या आदेशानुसार निवडणुका रद्द हे पुन्हा एकाच्या सांगण्यावरून रद्द झाल्या नाहीत, ते जाणीवपूर्वक जनतेस संभ्रम निर्माण करत आहेत व आज निलंगा बंद ठेवून निलंगातील सामान्य जनतेसह व्यापाऱ्यांना वेटीस धरण्याचं काम करत आहेत। आता आमच्या नगरपालिका निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये आता आणखीन एक वचननाम्याची भर टाकली असून तसा ठराव घेऊन आमची नगरपालिका कोणत्याही बंदला समर्थन देणार नाही व व्यापाऱ्यांचे नुकसान करणार नाही। ही जनता तुम्हाला माफ करणार नाही। येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांचे केलेले नुकसान नक्कीच मतदान रूपाने भरून काढतील असा मला विश्वास आहे। दररोजची उपजीविका असणाऱ्या सामान्य नागरिकांना मात्र याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। सर्वांना माहीत आहे की निवडणूक आयोग हे स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे ते स्वतः निर्णय घेतात। या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी नाराजी व्यक्त करीत चुकीचं घडल्याचे सांगितले व महाराष्ट्रात पहिल्यांदा 24 ठिकाणी नगराध्यक्षपद व 204 प्रभागातील निवडणुका या रद्द झाल्या आहेत। 288 स्वाभिमान आमदारांपैकी निलंग्याच्या आमदाराने फोन करून सांगितलं, आम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहोत, परंतु याचे विरोधकांनी निगेटिव्ह जनतेमध्ये पसरवली। या अगोदरचे काँग्रेसने मुस्लिम व इतर समाजांना भाजप विरोधात चुकीचे नेरेटिव्ह पसरवलं होतं, परंतु जनता कसल्याही भूलथापांना बळी पडणार नाही। जनतेला कोणी मूर्ख समजत असतील, परंतु तेच असतील अशी खरमरीत टीका केली। निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे, स्वायत्त संस्था आहे। आपण अशा संस्थेवर अशा ज्युडिशरी त्यांना एक प्रकारे ज्युडिशरीचा अधिकार असल्यासारखा ह्या सर्व संस्था आहेत। अशा संस्थेबद्दल त्यांनी दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय निश्चितपणे त्याला समर्थनात आमच्या सरकारने तरी केलेलं नाहीये। आपल्याला त्याच्याबद्दल जे मत व्यक्त करायचं असते ते मत व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे माध्यम आपल्याला समोर आहेत। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नाराजगी व्यक्त केली, जे घडलं ते चुकीचं घडलंय असं त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून ह्या विषयाला घेऊन त्यांच्या उच्चस्तरीय जे समिती असती त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टी रिप्रेझेंटेशन करणार असं वक्तव्य माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। महाराष्ट्राचा निवडणूक आयोगाची च्या बदल त्यांनी केलेल्या कृत्याच्या बदल मला असं वाटतंय की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कालच्या स्टेटमेंटमध्ये जर आपण पूर्ण जर पाहिलं, या सर्व गोष्टीचा विरोध हा शब्द मी वापरता येणार नाही, हे चुकीचं घडलंय, ह्याला आम्ही समर्थनात नाही। अत्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा असं काहीतरी चुकीचं घडलंय असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केला आणि निवडणुका व्हायला पाहिजेत। 24 ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका रद्द झाल्या, 204 ठिकाणी खालच्या प्रभागातल्या निवडणुका रद्द झाल्या। ह्याबद्दलची सविस्तर माहिती, हे होणं चुकीचं आहे, हे किती विरोधात आहे, हे महाराष्ट्रातल्या 288 आमदारांपैकी निलंग्याच्याच आमदारांनी त्यांना सांगितलं। हा उल्लेख निवडणुका व्हायला पाहिजे, टायमावर व्हायला पाहिजेत, लोकांचा वेळ गेला, सर्व गोष्टी त्या ठिकाणी गेल्या, जनतेला वेटीस धरलं चाललंय, हा विषय 288 आमदारांपैकी एकाच आमदारांचं त्यांनी नाव घेतलं आणि त्यांनी सांगितलं की या आमदारांचा रात्री फोन आला
की सर्व निवडणुकींसाठी सज्ज आहे. 24 पैकी 2 नगरपालिका अशा आहेत की त्याच्या आरोनी असं स्टेटमेंट दिलंय की निवडणुका वेळेवर होणं योग्य आहे. जर निवडणुका पुढे ढकलल्या हे चुकीचं होईल असं फक्त 2 नगरपालिकेने त्या ठिकाणी सांगितले. त्याच्यातली एक नगरपालिका म्हणजे निलंगा आहे. होतं आणि तो रद्द करण्यात स्थगिती देण्यात आली होती. आणि काल पूर्व विरोधी पक्षनेता निलंगा येथे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आणि आज आपण पत्रकार परिषद घेतली. काय सांगाल? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार देण्यात आलेला आहे. कुठं एखाद्या व्यक्तीच्या अधिकारावर जर गदा आला असेल तर तो पुढच्या व्यवस्थेकडे त्यांनी त्या ठिकाणी न्याय मागतो, न्यायाची दाद त्या ठिकाणी मागत असतो. निवडणुकीमध्ये काही लोकांचे अर्ज म्हणजे फक्त निलंगाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही लोकांचे अर्ज रद्द करण्यात आले होते. आणि अर्ज रद्द झाल्यानंतर व्यवस्थेच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये जे अधिकार दिलेले त्याच्यातून त्यांनी पुढच्या न्यायव्यवस्थेकडे दाद मागितली. आणि ती दाद मागितल्यामुळं काही निकाल 23च्या नंतर कोर्टाने सन्मान्य न्यायव्यवस्थेने 23च्या नंतर निर्णय दिले. आणि निवडणूक आयोग त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिलं की 23च्या आधी तुम्ही निर्णय प्रक्रिया करायला पाहिजे. न्यायव्यवस्था ही सर्वश्रेष्ठ असते, त्यांच्या निर्णयाला अधीन राहून सर्वांनी काम करायचं असतं. आणि न्यायव्यवस्थेचे निर्णय काही ठिकाणी 23ला आले, काही 24ला आले, काही 25ला 26ला आले. मग अशा सर्वांच्याच निवडणुका महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी त्यांनी पुढं ढकलल्या. आणि पुढं ढकलल्यामुळं त्याच्यामुळं आपल्याला हे जो प्रसंग घडलेला तो प्रसंग घडलेला. पण आज मी आपल्या सर्वांना जे निलंग्यामध्ये काही लोकांनी ह्या राजकीय आपल्या पोळी भाजण्यासाठी किंवा काहीतरी आता लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करून घेण्यासाठी हे कुठंतरी आमदारांनीच केलेलं आहे. एकतर ते 2 गोष्टी राहू शकतात. त्यांनी एकतर जनतेला मूर्ख समजत असतील किंवा स्वतः मूर्ख असतील. कारण ही व्यवस्था माझं त्यांनाच म्हणणं आहे, त्याच्यातले अनेक जण कायद्याचे पंडित आहेत, त्यांनी जरा थोडाफार अभ्यास करावा, या व्यवस्थेमध्ये जायला पाहिजे, हे कोण आणि कसं करू शकतं आहे. आणि माझा स्वतःचा मुख्यमंत्री महोदयांपर्यंत माझा पाठपुरावा होता की निवडणुका वेळेवर व्हावी. राज्याच्या प्रथम नागरिक सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा शेवटपर्यंत प्रयत्न होता, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होता की निवडणुका वेळेवर व्हाव्यात. आणि त्या माध्यमातून आम्ही तो पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. पण ज्या पद्धतीचं आणि चुकीचे शब्द वापरणं, चुकीच्या गोष्टी बोलणं, ही स्वायत्त संस्था आहे, त्याच्याबद्दलची नाराजगी आमच्या सर्व पक्षाच्या प्रमुखांनी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. पक्ष म्हणून आम्ही डेलिगेशन करणार आहे आणि त्याचसोबत सरकार म्हणून देखील आम्ही याचं रिप्रेझेंटेशन योग्य ठिकाणी करणार आहे. आणि जे घडलं, मुख्य निवडणूक आयोगाने ज्या चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टीचा निर्णय घेतला त्याच्या विरोधामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा उच्च ठिकाण असतं की जिथं आपण दाद मागू शकतो, ते म्हणजे कोर्ट. यांनी चुकीचं केलं, यांच्यावर निश्चितपणे ताशेरे वडले पाहिजेत. यांच्यावर अशा पद्धतीच्या कृतीबद्दलचं जो काही आमचं मत असेल, आम्ही सन्मान्य न्यायव्यवस्थेत हायकोर्टामध्ये आम्ही देखील त्या ठिकाणी गेलेलो आहे. आमचे माननीय इरपतगिरी साहेब आमचे तिथं वकील आहेत. ही एक व्यवस्था आहे, पण ह्याच्यामुळं तुम्ही जनतेला वेठीस धरणं हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे. आणि बंद करणं, ते जनतेची काय चुकी होती? हातावरचं पोट आहे. गाडीवाले, छोटे छोटे भाजीवाले, तुम्ही बघा ना, ते भाजीवाले त्यांचा आजचा दिवसभरातला माल काय करणार? त्यांनी रोज त्यांच्या हातावरचं पोट आहे. हे अशा प्रकारचं. आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये आमच्याकडनं एक मुद्दा राहिला होता की लोकशाहीमध्ये जे आपल्याला विरोध करण्याचे जे माध्यम दिलेले, जे टूल्स दिलेले आहेत, त्याचाच वापर करायचा. लोकशाहीमध्ये बंद करणं हा मार्ग दिलेला नाही आहे की तुम्ही कोणता बंद पुकारा, त्याच्यामध्ये सर्वसामान्यांचा नुकसान होईल असा. कारण प्रत्येकाचे स्वतःचा अधिकार आहे. हे तुम्ही संविधानाच्या विरोधात जाऊन अशा प्रकारचं कृत्य करतात. आम्ही वचननाम्यात लिहिले, आमची नगरपालिका भविष्यामध्ये अशा प्रकारे जिथं सर्वसामान्यांचं नुकसान होईल अशा कोणत्याच बंदला आम्ही समर्थन देणार नाही. 288 पैकी आपला मुख्यमंत्र्यांना फोन आणि मुख्यमंत्री आपलं नाव घेऊन देणं स्टेटमेंट, त्याच्यामुळे निलंग्यामध्ये संभ्रम झाला विरोधीमध्ये पक्षामध्ये. अहो, माझं काय नाही, तुम्ही पत्रकार आहात. मी परत फार सन्मानाने आपल्याला फार विनम्रतेने मी आपल्याला सांगतो, आपण पत्रकार बांधतो. विरोधी काय बोलतात ह्या गोष्टीला महत्त्व नाही आहे. संविधान काय बोलतंय, पत्र काय बोलतात, अधिकार काय बोलतात, माहिती काय बोलते. आज जे आपले प्रश्न असतात विरोधिकांच्याच म्हणण्यावर आपण चालतोय असं आहे का? हो, आपल्याला संविधानाने जे दिलेला जो अधिकार आहे, जे आपल्याला माहितीचे यंत्रणा दिलेले आहेत, जे माहिती आपल्याला घ्यायची, निवडणूक आयोगाचं काय निघाले पत्र,
आपल्या आरोनी काय काढले पत्र, हे काय एका माणसाने सांगितले का? संभाजी पाटील डिक्टेट करतो का ह्या संस्था? तुम्ही जे बोलून लोकांमध्ये जे संभ्रम करत आहेत, मला आज खरंच मी काय म्हटलं, एकतर तुम्ही जनतेला मूर्ख समजत असताल किंवा तुम्ही स्वतः मूर्ख असताल. हे आजचा जो निर्णय आहे ना, आणि मी आपल्या निलंग्याच्या तमाम नागरिकांना मी आज आपल्याला आव्हान करतो, ज्यांनी आज आपलं नुकसान केलेलं आहे, आपल्या हातावरच्या पोटावर ज्यांनी गदा आणलेला आहे, येणाऱ्या 20 तारखेला आपण जावा. गेल्या 20 तारखेला त्यांनी याचं उत्तर मतातून देईलच. माझं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना वेटीस धरणं हे चुकीचं आहे. आणि काय लोकशाहीमध्ये काय बघा, अशा अनेकदा 2-3 दिवस निवडणुका पुढे ढकलल्या. आता आम्हालाही देखील माझे उमेदवार रडले अक्षरशः, आणि मी रात्रीच्या 12-1 वाजूपर्यंत कशा आपलं बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आता याच्यातून आम्ही काय ठरवलं की चला पुढचे 10-15 दिवस आहेत, अजून लोकांपर्यंत जाऊ, लोकांना भेटू, जाऊ. आम्ही सज्ज आहे. शेवटचा एक प्रश्न, निवडणूक आयोगाचा आपण निषेध व्यक्त करणार आहात का? निषेध हा त्यांच्याबद्दलची आमची तीव्र नाराजगी आहे, आणि आम्ही ती तीव्र नाराजगी आम्हाला दिलेल्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांच्या उच्च जे त्याच्यापेक्षा जे सुपिरियर आहे त्यांच्या विरोधात आम्ही त्यांच्याबद्दलचं रिप्रेझेंटेशन करणार आहे.